नमस्कार, मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पदार्थ असा बनवा की खाणारे चार-चारदा विचारतील कसा बनवला, आम्हालाही शिकवा। चला तर मग साहित्य बघूया। 2 चमचे मिल्क पावडर घेऊन मी ते पाण्यात घोळवून घेतला आहे आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर पाण्यात घोळवून ठेवला आहे। इथे मी 1.5 लिटर दुधाचा वापर करते आहे। दूध तापायला ठेवलंय, दूध उकळते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। 1 चमचा साजूक तूप टाकले पॅन मध्ये आणि त्यात जाड शेवई टाकली आहे मी। तुम्ही इथे बारीक शेवई वापरू शकता। गॅस मंद ठेवला आहे। शेवई थोडी भाजली की आपण त्याच्यात ड्राय फ्रूट टाकूया। तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वापरू शकता। मी इथे काजू, बदाम आणि भोपळ्याच्या बिया वापरल्या आहेत। हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं डार्क ब्राउन झालं की काढून घ्यायचं। मी इथे दुधामध्ये 3 चमचे साखर टाकली आहे। साखर तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। साखर विरघळली की मिल्क पावडरची पेस्ट आपण त्यात टाकून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे छान। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण त्यात भाजलेली शेवई टाकून 2 ते 3 मिनिटं अजून ते शेवईला शिजवून घ्यायचं आहे। शेवई मऊ पडली की मग त्यात आपण कस्टर्ड पावडरचा घोळ टाकून सारखं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या पडू शकतात कस्टर्ड पावडरच्या। कस्टर्ड पावडरमुळे खीर घट्ट व्हायला मदत होते, त्यामुळे दूध जास्त आटवावे लागत नाही। आणि हे बघा आता दूध कसं लगेच घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता त्यात केसर टाकलं आहे, दुधात भिजवलेला। केसर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। रक्षाबंधनला नक्की करून बघा ही खीर। गॅस बंद केलेला आहे आणि शेवटी वेलची पावडर टाकली आहे। रेसिपी आवडल्यास मालाज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।